जितेंद्र कोचे इथे मॅचला बॉल नाही येत, घरून बॉल घेऊन या. सेमीफायनल क्रमांक 1 विजयी झालेला हा संघ मात्र इथं फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला दिसतोय. या सामन्यात जो विजयी होईल संघ तो संघ मात्र शिवतेज बॉईज या संघाबरोबर 2 हात करेल. यांची बिग लढत होईल. तत्पूर्वी जाऊया या सामन्याकडे. एका बाजूला जर पाहिलं तर गिरीश अण्णा गाडवे यांच्या मालकीचा संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुनील काशीत संघमालक स्वतः मैदानात प्रतिनिधित्व करताना दिसतात. सुनील काशीत, मनीष मांढरे, राहुल वानखेडे चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या संघामध्ये. चला पहिली ओव्हर पॉवर प्लेचे लेग प्ले गेम चालू करायचं. तरुण सोनावणे आणि समीर गाडवे हे दोन या सामन्याला पंच म्हणून काम पाहत आहेत. स्ट्राईकला असेल तो अमन, नॉन स्ट्राईकला असेल तो जयश यादव. चला सामना चालू करायचा आहे. तरुण सोनावणे सर. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू पाहूया किती धावांचा स्ट्रोक बनतोय. पंचांचा इशारा होतो. सीमाबार 1 डाऊन चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेसोबत धाव संख्येला कलाटणी जाते. तत्पूर्वी बाबू म्हणजे आमचे मित्र अनिकेत गाडवे यांनी जर चांगली क्षेत्ररक्षण केलं तर प्रणित गाडवे सर, ॲडव्होकेट प्रणित गाडवे सर यांच्याकडून त्यांना 101 रुपयाचं रोख पारितोषिक इथं आलेलं आहे. पण जर बॉल जर सुटला तर 2 नाही, आता लाईव्ह आहे त्यामुळे शब्द नाही वापरत, पण नक्कीच प्रणित दादा अनेक चांगला खेळाडू आहे. मनीष मांढरे एक आयकॉनिक खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. चला राहुल पुढील चेंडू अमन याने मारलेला पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका. इथं मात्र अथर्वचे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव फलकावरती आता येतो विस्फोटक फलंदाज जयेश यादव. दोन्ही खेळाडू मित्रांनो मांढरदेव गावचे पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 5च्या घरात जाऊन स्थिर होते. चांगली फलंदाजी चालू आहे ती वस्ताद 11 संघाच्या माध्यमातून. बोपरेडी गावचा हा संघ असणारा संघ मालक जयेश यादव याच्या बॅटीतून निघालेला फटका. अनिकेत गाडवे यांना सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. निर्धाव म्हणावा लागेल. चेंडू मैदानातून कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू अनिकेत गाडवेंच्या हातामध्ये जाऊन स्थिर झालेला आहे. जर या सामन्याला स्कोर बुक लिहिण्यासाठी जर कोण असेल तर एक अष्टपैलू खेळाडू नितीन मांढरे यांचा हात लागले त्या स्कोर बुकला. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका. इथं मात्र 1 2 3 4 5 बाउंड चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. मात्र थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. तत्पूर्वी एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अनिकेत सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या खेळाडूला. आता मनीष मांढरे मात्र नक्कीच अग्रेसिव्ह झालेत. नवोदित खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. निळा शर्ट, निळा गॉगल माणूस मात्र मनीष मांढरे. राहुल वानखेडे चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या जर पाहिली तर 6च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन थांबते. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना चाललाय. पवन कोचे ज्यांच्या मालकीचं हे ग्राउंड असणार निशुल्क असं ही सेवा बजावतात ह्या क्रिकेट मैदानासाठी. अत्यंत मोठं मन म्हणावं लागेल या पठारावरील या पवनचं. आहा काय चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला. प्रत्येक उंबरकरच्या हातात चेंडू. मोठ्या विकेटचं पतन, मोठा दणका, मोठा हादरा, मोठा धक्का वस्ताद 11 संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. अमन मात्र पॅव्हलियनच्या आश्रयाखाली येतोय. प्रत्येक उंबरकरचं कौतुक नक्कीच करावं लागेल. चांगली झेल टिपलेला पाहायला मिळालं. येणारा फलंदाज मैदानात जर पाहिला तर अजूनही लखन असेल, उमेश वनारसे असतील, माऊली सारखे फलंदाज अजून या संघामध्ये स्थिर आहेत. नक्कीच उमेश वनारसे आयकॉनिक खेळाडू, वस्ताद 11 संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला या संघ मालकाने विश्वास दाखवला तो खेळाडू मैदानाचा ताबा घेताना दिसतोय. आणि
फिरकीचा जादूगार राहुल वानखेडे नक्कीच थोडस चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षण नक्की चांगल्या पद्धतीने सजवले मनीष मांढरे याने. समीर गाडवेंचं कौतुक, चांगलं आयोजन केलं, सर्व खेळाडूंना तिथे खेळता आलं. असं हे 4 दिवस चालू असणारी स्पर्धा, एक दिवस मात्र पावसाचा व्यत्यय आला, नाही तर ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये मित्रांनो पूर्ण झाली असते. या स्पर्धेला नक्कीच अनेक मान्यवरांनी मोलाचं सहकार्य दिलं. त्या सर्व आयोजकांचं आणि त्या सर्व देणगीदारांचं आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळालं. ह्या सर्व ज्येष्ठ खेळाडूंचं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार. पुढील चेंडू उमेश वनारसे हा फलंदाज मैदानात, उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज, लेदरचा खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं बोपरडी गावचा, तो मात्र खेळाडू मैदानात दाखल झालाय. ऑन द फायर राहुल वानखेडे याने टाकलेला चेंडू कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षण जाग्यावरतीच होतं, थोडंसं मिक्स चुकीचं क्षेत्ररक्षण. चंद्रकांत मांढरे यांच्या कोण आहे, शुभम गायकवाड आहेत का? ओके, काही हरकत नाही. पंचांचा इशारा येतो. 1 ओव्हर समाप्त. 1 ओव्हर समाप्तीनंतर समीकरण पोहोचतंय 1-7. महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा माजी कर्णधार, ज्यांच्या जर्सीचा क्रमांक 7, त्यांचा जन्मदिवस 7 तारखेचा आणि पाकिस्तान विरुद्ध डेब्यू केलं. ती देखील 10 धावांवरती धावबाद झाले होते. त्यानंतर सलग 7 अर्धशतक त्यांच्या नावावरती, असा हा अनोसा विक्रम महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती आपण पाहतो क्रिकेट विश्वामध्ये. आता मात्र येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आयकॉनिक गोलंदाज मनीष मांढरे. वैयक्तिक पहिली, सांघिक दुसरीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत आहे. फील्ड मात्र ओपन झालेली मित्रांनो पाहतोय. 4-5 फील्ड असणार नक्कीच. 4 चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. अनिकेत गाडवे, प्रणित दादांनी आपणास एक वैयक्तिक पारितोषिक लावलंय की तुम्ही जर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलं केलं तर तुम्हाला 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आताशी एक चेंडू आला, याचा अर्थ तुम्ही आताशी सुरुवात केलेली दिसते. खुर्ची दे. यश, खुर्ची दे सरांना. थँक्यू यश. नक्कीच यश हा एक सैनिक स्कूलचा विद्यार्थी, प्रामाणिक विद्यार्थी आपण पाहतो. कोचेवाडी गावचा हा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो यश मात्र आता शांततेत बाहेर. चला, बाबू गाडवे यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतोय. आता मात्र उमेश वनारसेने मारलेला चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक खाली, आवाक्याबाहेरचा चेंडू. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. यामधील 2 धावा, धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या जाते विषम संख्येच्या घरात, धावसंख्या पोहोचते 9च्या घरात. मोठा फटका मारण्याचा नादात नक्कीच उंच असा गेलेला फटका उमेश वनारसे यांच्या बॅटिंगमधून. तत्पूर्वी पवन यांचं मालकीचं असणार हे मैदान आपण पाहतोय. चांगलं आयोजन नियोजन समीर गाडवे यांच्या माध्यमातून, जितेंद्र कोचे यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा मोठ्या आनंदात यशस्वीरित्या पार पडते. काही सामने या स्पर्धेचे शिल्लक आहेत. कौतुक नक्कीच समीर गाडवे आणि जितेंद्र कोचे यांचं करावं लागेल. सर्व खेळाडू एक सुटीने एकत्रित करणं खूप मोठं काम. ती मात्र चेंडू मात्र लागला का नाही. उमेश वनारसे एक दणकट बळकट असा खेळाडू आपण पाहतोय आणि मनीषने नक्कीच त्याला पाहून आला. काय झालं का तुला, हे खेळाचं स्पिरिट ना मनीष मांढरे नक्कीच तुझ्याकडे पाहण्याजोगं आहे. राहुल वानखेडे यांचा एक आता मॅजिकल गॉगल आलेला आहे, पाहतोय आपण. आता गॉगलच्या माध्यमातून सगळं त्यांना आहे तसंच दिसतं, काही चुकीचं दिसणार नाही. मनीष घेऊन चालला चेंडू. तरुण सोनावणे ओझरडे गावचा हा खेळाडू आज पंच म्हणून काम पाहतात. स्टेप आउट करून मारले, कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. आता मात्र राहुल वानखेडे यांनी केलेले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव, पूर्ण धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या जाते 10च्या घरात. डॉक्टर रोहन गाडवे यांना नक्कीच पुकार असेल की आपण शांततेत थोडस बाजूला जायचं, कारण की जर पाहिलं ना तर आपला प्रवास खूप खडतर आहे आणि तुम्ही फायनलमध्ये धडक मारल्याबद्दल तुमचं कौतुक नक्कीच असेल. मात्र तुमच्या कौतुकाला नक्कीच प्रेरणा जर कोणी दिली तर तो संघ मालक विनोद मांढरे असेल. तुमच्या सर्वांच्या कौतुकासोबत विनोद मांढरे यांचं कौतुक करावं लागेल, कारण की काय मॅजिकल प्लेअर आहे ना तो आम्हालाच माहिती आहे.
नक्कीच तत्पूर्वी जाऊया एक फरटी धाव 11 धावा धावफलकावरती पाहतोय दुसरीवर प्रगतीपथावरती. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तरी देखील धावा आल्या नव्हत्या. आता मात्र इथं देखील धावा धावफलकावरती आपल्याला कमीच पाहायला मिळत आहेत. नक्कीच पुढचा जर चेंडू जर घेऊन चालला आणि त्याला सामना करतोय तो उमेश वनारसे. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, बॅकवर्ड रिझनला गेला, निर्धाव म्हणावा लागेल चेंडू. चांगली गोलंदाजी मनीष मांढरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनिकेत गाडवे चांगली क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आपल्याला. आपल्या खेळाडूंचा हुरूप वाढवताना राहुल वानखेडे दिसतोय की चांगली गोलंदाजी चालली, चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय. शेवटचा दिवस मित्रांनो पाहतो पठार टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 14 2025. आयोजन मात्र खरंच कौतुकास्पद होतं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहते. आता मात्र एक तेरी एक मेरी चेंडू येतोय सीमारेषे पार, हा मिळतोय षटकार. या साधावेसोबत धावसंख्येला कलाटणी धावसंख्या पोहोचते 17च्या घरात. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या जर्सीचा क्रमांक 17, साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स याचा जर्सीचा क्रमांक 17. या दोन मोठ्या खेळाडूंनी मात्र क्रिकेट विश्वामध्ये 17 क्रमांक गाजवला तो मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. सामन्यात झाले 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती 17, 1 बाद 17. अनिकेत गाडवे आपणास एक वैयक्तिक पारितोषिक ऍडव्होकेट प्रणित गाडवे यांच्याकडून आले की जर तुम्ही सलग 2 चेंडूला 2 विकेट काढल्या तर तुम्हाला 501 रुपया, आणि जर सलग हॅट्रिक केली म्हणजे 3 चेंडूला 3 विकेट तर 1001 रुपये पारितोषिक. आणि नितीन मांढरे यांच्याकडून संध्याकाळचं जेवण. सलग 3 चेंडू जर काढले तर 100 रुपये नितीन मांढरे यांच्याकडून. पहिला चेंडू आवाक्या बाहेरच्या, क्षेत्ररक्षक तैनात, झेल धरणी मातेला दान, 1 रन पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रणित दादा तुम्ही जे पारितोषिक लावलंय ना नक्कीच कौतुकास्पद आहे. पंचांचा इशारा येतोय 2 धावा. जर पाहिलं ना प्रणित दादा तर एका बाजूला आहे ना पठाराचा एक आयकॉनिक फलंदाज पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला बोपरेडी गावचा हा एक उमेश वनारसे फलंदाज पाहायला मिळतो. दोन्ही एक आयकॉनिक फलंदाज आहेत. पण प्रणित दादा नक्कीच तुम्ही गोलंदाजावर विश्वास ठेवलाय कारण तो चुनाभट्टीचा आयकॉनिक गोलंदाज आहे कुर्ला. चला वैयक्तिक पहिली सांघिक तिसरीवर धावसंख्या जर पाहिली तर 19च्या घरामध्ये जाऊन स्थिर होते. मात्र विनोद मांढरे कुठे गायब आहेत काय कळत नाहीये. अरे बापरे आज ऐकत नाहीत. हो द जयेश यादव यांनी जर सलग 2 षटकार मारले तर नितीन मांढरे यांच्याकडे 201 रुपये पारितोषिक. त्रिफळाचित निशब्द, बोलायलाच काही शब्द नाहीत. नितीन मांढरे शांत बसले. 201 लावले होते, आता 1 डॉट आलेला आहे. सलग 3 डॉटला 201 रुपये आहे. ऍडव्होकेट प्रणित दादा खूप टेन्शन मध्ये आलेले आहेत. पाणी घेऊन या कारण की 1 विकेटचं पतन झालेलं आहे. सलग जर 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या तर मात्र नाही प्रणित दादा नाही होऊ शकत असं काय. कारण का तर लखन सारखा एक चांगला खेळाडू आहे, समंजस खेळाडू मित्रांनो पाहायला मिळतो. अनेक सामने मी त्याच्यासोबत खेळलोय. कोणता चेंडू कोणत्या दिशेने फटकवायचा हे पाहायला मिळतं. नको प्रणित गाडवे ऍडव्होकेट प्रणित गाडवे यांच्या माध्यमातून या सर्व पठार प्रीमियर लीगची पठार टेनिस बॉल प्रीमियर लीग स्पर्धा जी पाहतोय पर्व क्रमांक 4 या स्पर्धेला सर्व खेळाडूंच्या डोक्यावरती उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी ज्या टोप्या मिळाल्या ते त्यांचं नक्कीच माध्यमातून उपलब्ध झालं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं मनापासून आभार व धन्यवाद. तत्पूर्वी जाऊया आपण सामन्याकडे. अनिकेत गाडवे 250 पर्यंत पोहोचलेत, 250 पासून दूर. पुढील चेंडू 250चा सामना मात्र करेल लखन. उजव्या हाताचा हा एक फलंदाज. एका गावचे दोन्ही खेळाडू एका संघाच्या माध्यमातून आता काही वेळानंतर खेळताना दिसतील. आता मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. 250चा चेंडू अनिकेत गाडवे घेऊन चाललाय.
पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू पंचांच्या जमिनीला मित्रांनो समांतर धाव मिळते अवांतर, आणि वन बाउंडचा इशारा गोलंदाजाला दिलेला आहे. 200 मिस केले त्या अनिकेत गाडवेने. नितीन तू गप्प राहा रे असं अनिकेत मनातून बोलतोय. त्या भावना इथपर्यंत पोहोचतायत. पुढील चेंडू अनिकेत गाडवे घेऊन चाललाय, सामना करेल. आहा काय चेंडू, गोलंदाजाच्या डोक्यावरून राहुल वानखेडेच्या आवाक्याबाहेरचा चेंडू जातोय सीमा रेषे पार. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलटणी. धावसंख्या 24. सचिन तेंडुलकर भारतीय संघाचा एक खेळाडू, क्रिकेटचे देव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांचा जन्मदिवस 24 एप्रिल, ती धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. त्यांचाच मुलगा अर्जुन तेंडुलकर, त्याच्या जर्सीचा क्रमांक 24, ती धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला, अचूक टप्पा म्हणावा लागेल, निर्धाव पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्येला नक्कीच लगाम. मात्र जर पाहिलं ना 3 निर्धाव चेंडू सलग असते तर नक्कीच 201 मिळाला असता, पण आता कसे पैसे अडखळत येतात असं दिसतंय. आहा आहा ब्लॉक पद्धतीचा चेंडू, या मस्त चेंडू होता. तत्पूर्वी चोटे धाव घेण्यात यशस्वी झाले फलंदाज. बाईकच्या स्वरूपात धाव, 1 धाव. धावसंख्या जाते 25च्या घरात. समीकरण जर पाहिलं तर पहिली इनिंग मध्ये मोठ्या 2 विकेटचं पतन आणि 25 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा जातोय गोलंदाजाच्या मार्कवरती अनिकेत. आहा दोन्ही फलंदाज बोपरडी गावचे, गोलंदाज देखील बोपरडी गावचा. आता हा प्रतिबुंबरकर मध्ये चाला कोचवाडीचा. जर पाहिलं तर पंचांचा इशारा, ओव्हर समाप्त. प्रत्येक एक स्माइल दे मित्रा. खूप छान. 3 ओव्हर 26 धावा धावफलकावरती पाहतोय. जर पाहिलं ना तर आजच्या सत्रामध्ये ना मित्रांनो स्कोर काही धावफलकावरती चढत नाही. आणि जर पहिल्या दिवसाचा सत्र जर पाहिलं तर MF संघाने 79 धावा धावफलकावरती सजवल्या होत्या. वातावरणाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. मात्र इथं प्रणित गाडवे यांच्या माध्यमातून आलेलं पारितोषिक इथं काय बाबूला मिळवता आलं नाही. तत्पूर्वी बाबूला आता संध्याकाळचं जेवण द्यावं लागतंय. गोलंदाजाच्या मार्कवरती कोण दिसतंय? बापरे, माझ्यापेक्षा उंच गोलंदाज दिसतोय. काल मी त्याकडे वर बघून बघत होतो तरी मला हाईट पोचत नव्हती. सुंदर गोलंदाज आहे बाबू. अनिकेत गाडवे जर कॅच घेतली ना तर 101 रुपया. राहुल भोसले यांचं या ठिकाणी, मुंबईतील सुप्रसिद्ध युवा उद्योजक, लाखो युवकांचं प्रेरणास्थान राहुलजी भोसले व त्यांची कन्या, चतुर्बुद्धीची त्यांची कन्या श्रीनिका भोसले यांचं हार्दिक स्वागत. LNTचे डायरेक्टर सन्मान्य फडतरे साहेब स्टेजवर या. डायरेक्ट या लवकर. टाळ्या. काय चेंडू होता, काय चेंडू होता. खोदून काढला, भिरकावून दिला, सीमा रेषे पार. या माहिती 6 धावा. तत्पूर्वी गोलंदाजाचं नाव सांगायचंय. आर्यन, उंचपुरा गोलंदाज, अनोखा गोलंदाज आपला पाहायला मिळतोय. पठारावरचा सर्वात उंच गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जाईल तो आर्यन मात्र गोलंदाजाच्या मार्कवरती. पहिला चेंडू फलंदाजाने मारलाय सीमा रेषे पार. पहिल्या इनिंग मधील पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. येणाऱ्या शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू. चला आर्यन घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल उमेश वनारसे. उमेश वनारसे ऑन द फायर. उमेश वनारसे सलग 3 षटकार आले तर 1001 रुपये पारितोषिक. आखूड पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. इथं जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर जाती या 32. इकडे दानवले, इकडे या बाजूने. स्टेप आउट करून मारलेला चेंडू येतो सीमारेषे पार. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते 38च्या घरात.
उमेश वनरसे जर बघितलं ना नितीन मांढरे एक विस्फोटक फलंदाज आहेत, मात्र जर 3 सलग षटकार होते ना तर त्यांना पारितोषिक प्रणित गाडवे यांच्या माध्यमातून जाहीर झालं होतं. मात्र इथं एक तेरी एक मेरी चाललंय. आर्यन एक नवोदित गोलंदाज पाहतोय नितीन मांढरे आणि दुसरा एक गोल फलंदाज पाहतोय तो एक अनुभवी फलंदाज तत्पूर्वी मनीष मांढरे ही कुठं आले बॉल आहे तिथं ते काय चला सामन्याकडे जाऊया. एक तेरी एक मेरी 4 चेंडूचा खेळ शेष झालेला आहे. 2 चेंडूचा शेष राहिलेला खेळ पाहतोय. काय चेंडू होता, उंच मारलेला चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक ताईना तिथं पाहतोय जेल मोठा विकेटचा पतन आणि अनपटवाडी गावचा हा नवोदित खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. आपल्या गावच्या खेळाडूंकडे पाहून त्याने जल्लोष साजरा केला. नक्कीच अभी तो एक चेंडू बाकी है मेरे भाई. आ गया डॉन आ गया. बोपरडी गावचा एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आणि विद्यमान सरपंच माननीय श्री रणजित दादा घाडवे. एक षटकार मयूर डाबा जेवण फ्री. कम ऑन. समीर गाडवे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक पुन्हा एकदा जाहीर झालंय. एक चेंडू एक षटकार एक टाइमचं जेवण आणि 5001 रुपया. हे समीर गाडवे यांनी फोनद्वारे इथं नितीन मांढरेला कळवलंय. एक चेंडू 6 धावा आणि बक्षिसाची लयलूट 2 टाइमचं जेवण. ऍडव्होकेट प्रणित गाडवे यांच्याकडे 5001 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार नाही, एकच चेंडू राहिलाय सर. 7 कुठून मारतील ते? 6 नाही मारू शकत, 6चा 1 मारतील. आहा बॅट फिरवली, तलवार फिरवली. 7000 रुपये 11,000चा चेंडू असणार आहे. आर्यन मित्र खूप चांगली गोलंदाजी केलीस, मोठ्या विकेटचे पतन केलंस. 11,000चा चेंडू पाहूया काय करतोय. अयो मारला होता पण 11 मीटरवरतीच पडला आणि झेलबाद. रणजित गाडवे जरा इकडे बघायचं. ज्येष्ठ खेळाडू इथं तुम्ही जरा व्यवस्थित पडायचंय. छान दिसताय. हे सगळं तुमच्यावर रणनीती केली होती डॉक्टर रोहन गाडवे. वडापाव दे, खा आणि शांत राहा. चला रणजित गाडवे मैदानातच थांबायचंय. एक स्माइल दिली ना तर खूप बरं होईल. प्रणित गाडवे हसतायत. पंच पारितोषिक लागू आहे अजूनही. मनीष मांढरे स्माइल करायचे. काय स्माइल आहे मित्र तुझी. निळी जर्सी, निळा गॉगल, तू मात्र ये बाहेर. नो नाही ना मनीष? नाही ओके मनीष, खरंच तुझ्यावर प्रेम करावं तेवढं कमीच आहे. वाटवायला लावणार होतो एखाद्याच. आतापर्यंत तू ह्या मैदानावर मलाच मारलायस. तुला बारकी बरं आउट करतात, तू माझा समाचार घेतोयस. 39 धावांचं लक्ष्य वस्ताद 11 संघाकडे. नितीन मांढरे जर पाहिलं ना तर खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. काय मनोगत व्यक्त कराल तुम्ही समीर गाडवेच्या? काय नाही, समीरने खूप चांगलं नियोजन केलं. विनोद मांढरे एक जुने जाणते खेळाडू. काय होतं खाणं पिणं, आहार काय होता 4 दिवसाचा जरा मला सांगा. तुम्ही झोपलंच नसणार कारण फायनल मध्ये दाखल झालेलं पाहतोय. हाऊ द जोश. आमच्या प्लेयर बाबू
अरे यार थोडं वाचलंय बक्षीस पठारावरील डॉटचं बक्षीस होतं उत्कृष्ट असे कॉमेंट्रीमॅन शशिकांत कोचळेंनी आत्ताच कॉमेंट्री करून जरा गेलेले आहेत. अल्पशा आजारांनी त्यांना जावं लागलं. शशिकांत कोचळे यायचे कॉमेंट्री करायला. चला समीर गाडवे, आपणास विनंती आहे की आपणास जर उन्हाचा प्रभाव जर पडत असेल तर टोपी पाठवू का? नको ना, धन्यवाद. तसे आम्हाला वाटतंय. तो जरा गॉगलच काढा तुम्ही. गॉगल मध्ये तुम्ही खूप चॉकलेट बॉय दिसताय. चला सामन्याकडे वळूया. समीकरण येतं 24 चेंडू 39 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर उमेश वनारसे सारखा एक विस्फोटक आयकॉनिक खेळाडू या संघाचा गोलंदाजीच्या मार्कवर, तर दुसऱ्या बाजूला सुनील काशीद यांच्या मालकीचा संघ असणारा त्यांचा आयकॉनिक फलंदाज मैदानात दाखल मनीष मांढरे. नक्कीच रणजित गाडवे यांना 11,000चा एक चेंडू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा सर्व कार्यक्रम ऍडव्होकेट रोहन गाडवे यांनी केला. प्रॉपर वडापाव दिला आणि शांत केलं. चला सामना चालू करायचा. उमेश सरपंच, ऊन खूप पडतंय. पुढचा सामना आम्हाला उन्हात खेळावा लागेल. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने दिला, बिरकावून सीमा रेषे पार. ह्या मिळतील 4 धावा. शिवनामदेव क्रिकेट क्लब कोचवाडी यांनी तयार राहायचं. यानंतर मात्र आपल्याला वेरुळीला खेळायला जायचंय. नक्कीच चला प्रतीक जरा स्वयंसेवक जरा मदत करा. खेळाडूच बाहेर जातात, बॉल नाही येत आयोजन कमिटीला. हा सांगितलंय. प्रतीक उंबरकर जरा घ्या ताबा. जितेंद्र कोचे, थोडस तुम्ही चर्चा रोहन गाडवे सर तिथे करा ना. स्वयंसेवक नाही आहेत आमच्याकडे, सहकार्य करा. माहिती आहे तुम्ही बक्षिसात आहात, आनंद आहे. हो दिलेला आहे. गेवढे चॅम्पियन भाकरी थापायला लावल्यात. आता मात्र उंच मारले चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. अरे बापरे, केवढा मोठा हा झेल घेण्याचा प्रयत्न रणजित गाडवे. मित्रांनो जर झेल आवडला असेल ना, सुटलाय झेल, क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना, तर जोरदार टाळ्या वाजवा. वयोमानानं सर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. लागलं नाही ना? ओके. ग्राउंडला काय लागलं असेल तरी चालेल, पण तुम्ही आमच्यासाठी खूप अनमोल अशी रत्न आहात. हसू नका गालात, छान दिसताय. चला सामन्याकडे जाऊया. आनंदात या स्पर्धेचं नियोजन केलंय समीर गाडवे यांना. खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुढील चेंडू रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अरे बापरे, काय जल्लोष आहे तो उमेश वनारसेंचा, पण माझ्या जल्लोष एवढं तर नाहीये. खूपच चांगली जल्लोष करतोय. मोठ्या विकेटचं पतन. 39 धावा विजयाचं लक्ष आहे. हो नक्कीच. हा जर ना सरळ हाताने खेळला असताना चेंडू मनीष, त्यांना मला नक्कीच सलामी मिळाली असती. पण मित्र खरंच खूप चांगला खेळ खेळतोस तू, आणि पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार आला आणि मोठ्या विकेटचं पतन. जीवदान देखील मिळालं. मात्र उमेश वनारसे तोड खेळाडू पाहतो. मनातल्या मनात म्हणत
असेल पाण्याची ऊब नाही. त्यामुळे त्याच्या चला माहिती टोकन चला चेरप करा दोन्ही संघाला. उमेश बनरसे आता मात्र नक्कीच पंच माझ्याकडे बघणार, स्वेर मारा घोषित करणार, हात समांतर करणार आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या 7. खरंच एका बाजूला जर पाहिलं ना तर मनीषचा मित्र जयेश यादव देखील क्षेत्ररक्षण करतोय, त्याची तिसरी ओव्हर बाकी आहे. एका बाजूला उमेश वनरसे गोलंदाजीची मार्कवरून निघतोय, सार्थक नवोदित फलंदाज त्यांच्या समोर. आहा सरळ हाताने खेळून काढलेला चेंडू येतोय सीमारेषे पार, झेल मात्र धरणी मातेला दान. 11 धावा धावफलकावरती, एकावेळी 11. क्रिकेट खेळामध्ये मित्रांनो सांघिक खेळ हा 11 खेळाडूंचा खेळला जातो. उर्वरित 4 खेळाडू मात्र सीमारेषे बाहेर बसले असतात आणि हा धावसंख्या आकडा सांगून जाते 11 बद्दल. हा सुंदर असा पुन्हा एकदा खेळलेला हा चेंडू, इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. लखन उचल 1 रन, धावसंख्या 12. रिवर्स नाही ना. राहुल नक्कीच सुंदर फलंदाजी करतो मित्रांनो, जुना जाणता खेळाडू, एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याला मानलं व ओळखलं जातं. पंचांचा इशारा येतोय, ओव्हर समाप्त. 1 ओव्हर समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. लेग साईडने एक मोठं तुफान वादळ येते गोलंदाजीच्या मार्कवरती जयेश यादव सारखं. आता आपण पाहतोय जयेश काय करतोय आपल्या गोलंदाज. समीकरण येतंय किती, 18 चेंडू 26 धावा. नक्कीच जयेश यादव जयेश यादव खरंच चांगला गोलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज देखील आहे, तो एक आयकॉनिक खेळाडू आहे. तो मात्र आता गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. क्रेझी लाईनचा एकच वाघ विनोद दादा वाघ. 18 चेंडू 26 धावा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला रणजित गाडवे यांच्या हातामधला हा स्ट्रोक पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण, तत्पूर्वी पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिलेली आहे. सुंदर गोलंदाजी करतोय तो जयेश यादव. आता जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज हे मांढरदेव गावचे आहेत. एक गोलंदाज जो आहे तो पण मांढरदेव गावचा आहे. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. किपिंग कोण करते रे? ओ नो. आहा के ऍडव्होकेट प्रणित गाडवे सर कुठे तुम्ही? जेल टिपलाय. रणजित गाडवे यांनी किती 301 रुपये पारितोषिक. खरंच मी पाहिलं नव्हतं मगाच्या पासून या सामन्यामध्ये. जर पाहिलं ना तर मास्टर माइंड जर कोण असेल ना तो यष्टी रक्षक आहे. जरा मूर्ती लहान दिसते, कीर्ती खूप महान दिसते. जरा स्माइल करा, हात करा इकडे पॅव्हिलियनच्या दिशेने. अमोल गाडवे सर, आपण यष्टी रक्षक आहात, मास्टर माइंड आहात या संघाचा, आत्मा आहात आणि तुम्हीच हे सगळं चालवता बरं का. पाहतोय नाही माऊलीचं काय नाही, माऊलीकडे नका हात करू. हे सगळं तुमची हे तुमचं आहे सगळं. बाबूच्या प्रत्येक षटकाराला पारितोषिक येते 101 रुपयाचं. तत्पूर्वी चांगली फलंदाजी चाललेली मनीष मांढरे यांच्या संघाच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला पाऊस खूप जोरदार आलेला दिसतोय. नाही दिसला. अनिकेत गाडवे वैयक्तिक आता जर चेंडूला तुम्ही षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक. जेवढे षटकार तेवढे पैसे जमा करा. मुंबईतला टॉप बँडची बॅट घेऊन गेलाय संस्था स्पोर्टची.
चला हे लक्ष द्या मॅच कडे. जयेश यादव वर्सेस बॉल नाही बाळा इथे एक पण. कार्पेट स्ट्रोक बॅकवर्ड रिझनला गेला, मैदानाला गुदगुल्या करत चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. माऊली सारखा एक विस्फोटक खेळाडू जर पाहिलं तर आपण यष्टीरक्षकाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. स्ट्राईकला आले तर राहुल वानखेडे, गोलंदाज असेल जयेश यादव. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय मित्रांनो. प्रत्येक खेळाडू बघा आपापल्या गोलंदाजाला चेअरअप करताना दिसतोय. आणि विकीमेय कोण असेल ना तर ते अमोल गाडवे सर सांगतायत गोलंदाजाला चेअरअप करा. आणि तो आवाज इथपर्यंत आला आणि ते आपल्याला गेम पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक उमेश कोण आहे, माऊली आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. धावसंख्येला कलाटणी. एका बाजूला जर पाहिलं तर एक डावखुरी हाताचा फलंदाज खेळतोय तर एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज खेळतोय. दोन्ही फलंदाज आपापल्या गावासाठी एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. आज मात्र नंदा फॅन्स क्लब साठी खेळताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडंसं पाहायला मिळतंय जयेश यादव यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा. स्वेर मारा पंचांचा हा जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर 17 धावा धावपालकावरती. एक कबड्डी पट्टू ज्याला ओळखलं जातं तो जयेश यादव इथं गोलंदाजी. काय चेंडू होता, काय चेंडू होता. अपील मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने करतात अमोल सर. आणि अपीलला फेटाळून लावलंय ते समीर गाडवे सर यांनी. चला काय गोलंदाजी होती. आखूड पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू जर व्यवस्थित रीड केला असताना तर मित्रांनो नक्कीच हा चेंडू सीमा रेषेत पार गेला असता आणि या 6 धावा मिळाल्या असत्या. खूप चांगले क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहतोय. हा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत चाललाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. रणजित गाडवे क्षेत्ररक्षक तैनात. या 2 धावा पूर्ण. 2 धावे सोबत धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या 19. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते 19च्या घरात. येणारं समीकरण येते 12 चेंडू 20 धावा. बारा चेंडू 20 धावा. जितेंद्र गोजोगुट असेल त्यांनी माईक जवळ या. चला सामन्याकडे जाऊया. 12 चेंडू 20 धावांची गरज. एका बाजूला जर पाहिलं ना तर एक अनुभवी गोलंदाज माऊली सारखा एक बॅकवर्ड रिझनला गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तितक्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. कोण आहे तिथं, अथर्व सर खूप चांगले क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडली. बघा समीकरण नक्कीच टाईट चाललंय. प्रेक्षक मात्र खचाखच मैदानावर भरले, बसायची जागा नाही वाऱ्यामुळं. मात्र इथं माऊली घेऊन चाललाय चेंडू. राहुल याने टाकलेला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक अक्षय काय करतो पाहण्याजोगा असेल. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय याचं. या मिळतील 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. येणारं समीकरण 10 चेंडू 18 धावा.
सुंदर मारलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात. मोठा विकेटचं पतन. 301 रुपये 702 रुपये जमा झाले तुमचे ऍडव्होकेट प्रणित गाडवे यांच्या माध्यमातून. आता जर पाहिलं तर रणजित गाडवे खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तो जाईल गपचूप. अनिकेत गाडवे आता मात्र खांद्यावरती धुरा तुमचे असणारे 9 चेंडू 18 धावा तुमचे 2 स्ट्रोक. टेन्शन घेऊ नका, खूप चांगले फलंदाज आहात तुम्ही. तत्पूर्वी गोलंदाज देखील एक अनुभवी आहे. व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. दोन बाबू मैदानात दाखल. खालचा बाबू वरचा बाबू. माईक चालू आहे, कृपया चर्चा नको इथं माझ्यापाशी. रणजित वाडकर कोचवाडी गावचा मुंबई संघाचा कर्णधार खरंच मुंबईतून वेळात वेळ काढून इथे दाखल झाले. बरेचसे फोन ठेवले त्यांनी बाजूला. इथं क्षेत्ररक्षक कोणी आमन जैल मात्र धरणी माथेला दानी. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला. या 2 धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या पोहोचते 23च्या घरात. येणारं समीकरण येते 8 चेंडू 16 धावा. आता मात्र संघर्षाची ठेणगी पेटली दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ठेणगी मात्र नक्की कोणाची पेटते. बॅकवर्ड रिझनला गेला. स्लोअर चेंडू आखोड पद्धतीचा चेंडू. बाबूला काही चेंडू समजला नाही. आता दुसरा बाबू दुसऱ्या बाबूला समजायला जातोय की चांगला खेळायचंय. आता समीकरण बदललंय. फटका. क्षेत्ररक्षक काय जेल काय क्षेत्ररक्षण. कौतुकच करावं लागेल. इथं मात्र बाबू गाडवे काय चेंडू होता, काय क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर झाली का? 3 ओव्हर समाप्तीनंतर. लखन मित्रा खरंच तुझं कौतुक आहे. मनापासून तुझं अभिनंदन. काय क्षेत्ररक्षण सजवलं आणि बॅक सपोर्ट लगेच अमनने दिला. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. नक्कीच जर पाहिलं ना. थांबा सांगतो, गडबड नको. 6 चेंडू 14 धावा. अनिकेत गाडवे यांनी जर षटकार मारला तर राहुल भोसले यांच्याकडून 501 रुपया आणि LNTचे डायरेक्टर फडतरे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. 700 रुपयाचा 702 रुपयाचा चेंडू पाहतोय. समीकरण आहे 6 चेंडू 14 धावा. हा बाबू विस्फोटक आहे मित्रांनो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. खालच्या बाबूने जर मारले ना मॅच तर शुभम काशीद या संघ मालकांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक इथं लागू लागलंय. दोन्ही बाबूंना विनंती आहे की तुम्ही जर षटकार मारला ना तर ना तुम्हाला सुनील काशीद आणि शुभम काशीद यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सामना नक्कीच पाहण्याजोगा आहे बघा. हा सामन्यामध्ये 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. चला फायनल खेळायची. चला जरा क्षेत्ररक्षण सजवा लवकर. माऊली सर, अमोल सर, उमेश सर, सगळे सर आहेत. जयेश यादव खरंच एक विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय. पॅव्हिलियनच्या आश्रयाजवळ येतोय.
जर पाहिलं ना तर पठारचा बुलंद आवाज भरत मांढरे वेळात वेळ काढून फायनलच्या सामन्यासाठी इथं दाखल झालेलं पाहतोय. भरत मांढरे यांना नक्कीच विनंती असेल विनोद मांढरे यांच्या वतीने की स्टेजवरती आपण ना बसून घ्यायचंय. लखन श्रेणिका भोसले यांच्याकडून बाबू मामानी जर षटकार मारला ना तर 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय मित्रांनो. चला लखन 6 चेंडू 14 धावा समीकरण येत आहे. पहिला चेंडू लखन याचा बाबू याच्या बोटीतून निघाला उंच फटका. अक्षयचं काही क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किती धावा 1 धाव पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न बाबूचा. दुसरा बाबू पोहोचला पहिला बाबू पोहोचला आणि या 2 धावा 2 धावेसोबत बाबू खरंच सुंदर स्ट्रोक होता तुझं. इथं स्टेजवरती कौतुक करताय सगळेजण आणि घाबरतायत पण जर मारलं तर कुठून याला पैसे आणून देऊ. श्रेणिका बाबू मामा मारणार. आहा आणि कौतुक नक्कीच. आणि थ्रो बघा त्याचा खरंच खतरनाक थ्रो. हा बॅक कव्हरिंग खूप छान आहे. 2 धावा पूर्ण. पंच धावा सांगायच्या आम्हाला थांबतोय आम्ही. अमोल सर तुम्हाला इजा नाही ना कुठे झाली मैदानाला होऊ द्या. मैदान आम्ही दुरुस्त करू. तुम्ही आम्हाला महत्वाचे आहात. तुम्ही एक गावचा कोहिनूर हिरा आहात. तीर्थ देखील तुमचा चिरंजीव इथं मॅचचा आनंद घेत आहे. तीर्थ पण आहे आणि अर्थ पण आहे. पंच धावा किती 1च धाव घ्यायची धावफलकावरती. ओके जयेश यादव मात्र स्माइल करताना मला दिसत आहेत. 4 चेंडू 11 धावा. थांबा जरा 1 मिनिट. हा क्षेत्ररक्षण सजवतात बाकी काय नाही. बाबूने मारलेला फटका इथं आतच दिसतोय मला. रणजित गाडवे दमलेत गुडिया वाट टेकलाय नाही पळाला रन ना. 3 बॉल 11 आता 3 बॉल 11 वर काय बाब्या काय बारीक नाही बाब्या कुठे मारतो खालच्या बाब्या 2 निघाले असते ना. आता कोणी सांग माऊली बोला. स्वेर मारा चुकीचा मारा लखन चुकीचा मारा. इथं मिळते अवांतर धाव. पंचांच्या जमिनीला समांतर. 3 चेंडू 10 धावा समीकरण येत आहे. 3 चेंडू 10 धावा. आप कौन है डॉन 2 खिलाड़ी है 1 गाव के. हो नाही काय प्रॉब्लेम होता. हा स्टेट ड्रायव्हचा फटका इथं मात्र जयेश यादवच्या. हा कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. एकच मिनिट मनीष. मनीष 1च मिनिट थांबा. कॅमेऱ्यात पाहतोय मनीष. हंपायर या ना समीर गाडवे सर जरा पाय उचला प्लीज. थांबा चेक करतो मनीष मांढरे सर. आता अंपायर येऊ देत या आनंदात येऊ नका गुडघे फोडाल परवा मॅच. पंचांचा निर्णय येतोय 2च धावा असणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं टाळ्या वाजवायच्यात खेळाडूसाठी आणि धावसंख्येला कलाटणी धावसंख्येचं
आता समीकरण येते किती? 2 बॉल 8. 2 चेंडू 8 धावा, 1 चौकार, 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी का दोन्ही षटकार? नक्कीच पाण्याजोगं असेल. जयेश यादव चांगली क्षेत्ररक्षण सजवलेलं मित्रांनो पाहिलं, खरंच जबरदस्त एफर्ट्स. आणि याच्या अगोदर देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनोद मांढरे सर जयेश यादवच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. आता नाही फायनल झालं. तुमची फायनल नाही होत 6 वाजल्याशिवाय. 4:15 झाले. आयो लेग साइडला मारला फटका. किती धावा? 1 चेंडू 4 धावा. आता 1 चेंडू 4 धावा. हो दादा माईक बंद कर. शिवतेज बॉयचा कर्णधार तयार राहायचं, सज्ज राहायचं आपला संघ घेऊन. इकडे की जरा माझं पण तसंच झालं. पळत येणार आहे. एक चेंडू 4 धावा. ऐकतलेस थांब 1 मिनिट सामना थांबायचा. जितेंद्र टायला काय जितू गोचे कुठे? हा ओके, टाय झालं ना सुपर ओव्हर होणार आहे. हा लॉट नाही सगळ्यात. अरे बॉल नाही रे तिथं. बॉल जा तू, बॉल टाका आत जाऊन. काय बोललो तुला? झाले 2. झालं की आता कसं वस्ताद 11 संघ विजय. 2 रन घेतले असते तर. उमेश वनारचे टॉस कबच्या मंचावरती यायचंय. उमेश वनारचे विनंती असेल टॉस कबच्या मंचावरती यायचंय. टॉस करून 5 मिनिटं ब्रेक घ्या पाहिजे तर. नाही ब्रेक